आज आपण विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व याबद्दल पॉइंट बघणार आहोत. विटॅमिन्स किंवा जीवनसत्व म्हणजे काय, तर हे एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, नॅचरली फूड आहे आणि आपल्या बॉडी ग्रोथसाठी, न्यूट्रिशनसाठी बॉडीच्या हे कमी प्रमाणात आपल्याला गरजेचंच असतं. आता ह्याची प्रॉपर्टीज बघणार आहे आपण. आपल्या बॉडीसाठी हे फार कमी अमाऊंटमध्ये लागतं. मेटाबॉलिझम किंवा हेल्थचं आरोग्य प्रोटेक्ट होण्यासाठी, प्रॉपर ग्रोथ होण्यासाठी लहान मुलांच्या मध्ये. त्याचबरोबर जीवनसत्व ही हार्मोन्स जे आपल्या बॉडीमध्ये स्त्राव, जे वेगवेगळ्या ग्लँड स्त्रावतात, त्याला आपण हार्मोन म्हणतो, ते फॉर्मेशनसाठी फार महत्वाचं आहे. ब्लड सेल्स, नर्वस सिस्टीम मधले काही केमिकल्स आणि जेनेटिक मटेरियल, तर ह्या सर्वासाठी जीवनसत्व महत्वाचं आहे. हे जीवनसत्व आपल्या बॉडीमध्ये ऑटोमॅटिकली तयार होत नाहीत, ते आपल्याला फूड मधनच घ्यावे लागतात. आणि काही वेळा हे सिंथेटिक सोर्स असतात. सिंथेटिक सोर्स म्हणजे काय, गोळ्यांमार्फत आपण घेतो. त्यामुळे ह्या विटॅमिन्सला आपण इसेन्शियल न्यूट्रिएंट्स म्हटलं जातं. म्हणजे बॉडीला लागतं पण ते कमी प्रमाणात लागतं आणि बॉडी तयार करत नाही. जीवनसत्व हे बाकीच्या बायोलॉजिकल कंपाऊंड्स पेक्षा वेगळं आहे, म्हणजे हे कमी क्वांटिटी मध्ये आपल्या बॉडीला लागतं. त्यांचं जर कार्य बघितलं तर ते कॅटॅलिटिक होतात, केमिकल रिॲक्शन रेग्युलेशन इन नेचर असतं, कंट्रोल करतात व्हायटल ज्या केमिकल रिॲक्शन्स आहेत आपल्या बॉडीच्या सेलमध्ये घडून येत असतात, तर त्याला कंट्रोल करायचं काम ते करतात. जर जीवनसत्व आपल्या जेवणातून नाही मिळाले किंवा आपल्या जेवणातून मिळाले पण आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये ते प्रॉपरली ऍब्झॉर्ब नाही झाले, तर त्याची कमतरता जाणवते, आपल्याला डिफिशियन्सी जाणवते आणि मग जे आजार होतो तो त्या विटॅमिनच्या रिलेटेड असतात, त्यालाच आपण म्हणतो डिसीज. आता विटॅमिनचं वर्गीकरण दोन गटामध्ये केलं जातं. एक फॅट सोल्युबल विटॅमिन्स, ज्याच्यामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के येतं. तर वॉटर सोल्युबल विटॅमिन्स मध्ये विटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स. बी कॉम्प्लेक्स म्हणजे ह्याच्यामध्ये बी 1 पासून बी 12 पर्यंत असे वेगवेगळे विटॅमिन्स असतात, त्याचा पूर्ण गट म्हणून त्याला आपण बी कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. आता हे जे दोन विटॅमिन्स आहे यांच्यामधला आपण फरक बघणार आहोत. तर ह्या चार्ट मध्ये तुम्हाला इथं पहिल्यांदा वॉटर सोल्युबल विटॅमिन्सच्या काही प्रॉपर्टीज दिसतात ऍज कम्पेअर टू फॅट सोल्युबल विटॅमिन्स बरोबर. आता हे विटॅमिन्स कुठले आहेत वॉटर सोल्युबल, तर विटॅमिन बी आणि सी. त्याचबरोबर फॅट सोल्युबल कुठले आहेत, तर विटॅमिन ए, डी, ई, के. हे कुठं आपल्या बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब होतं, तर स्मॉल इंटेस्टाईन, लहान आतड्यामध्ये. दोन्ही विटॅमिनचे टाईप लहान आतड्यामध्येच प्रॉपरली ऍब्झॉर्ब केले जातात, सामावून घेतले जातात. आता जेवणातून आपण किती घ्यायचं, म्हणजे काय असतं ते, तर हे जर आपण वॉटर सोल्युबल विटॅमिन समजा आपण जास्त घेतले, तर आपली किडनी जी आहे ती जास्त झालेले विटॅमिन्स क्वांटिटी बाहेर टाकते. हे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स बाहेर टाकलं जातं किडनीकडनं जर जास्त प्रमाणात घेतलं तर. पण ते फॅट सोल्युबल विटॅमिन्स जर जास्त प्रमाणात घेतलं तर ती किडनी टाकून देत नाही, कारण हे वॉटर सोल्युबल नाहीये. त्यामुळे ही स्टोअर केलं जातं आपल्या बॉडीमध्ये. ज्या ज्या फॅट स्टोरेज साईट आहे तिथंच हे स्टोअर केलं जातं. आता विरघळण्याची क्रिया जर बघितली पाण्यामध्ये, तर वॉटर सोल्युबल ह्याचा अर्थ पाण्यामध्ये विरघळणार आहे किंवा त्याला आपण हायड्रोफिलिक म्हटलं जातं. फॅट सोल्युबल म्हणजे फॅटच लागतं त्यांना सोल्युबलसाठी, त्यामुळे वॉटरमध्ये ते सोल्युबल नसतात, इनसोल्युबल असतात, ज्याला हायड्रोफोबिक म्हणतो. फोबिक म्हणजे फिअर किंवा वॉटर बद्दल भीती असणे. आता हे कशा पद्धतीने ब्लड स्ट्रीम मध्ये येतात, तर हे ब्लड मध्ये इझिली ऍब्झॉर्ब होतात कारण वॉटर सोल्युबल आहे, त्यामुळे ब्लड स्ट्रीम मध्ये ते व्यवस्थित ट्रॅव्हल करतात. हे मात्र पहिल्यांदा लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये जातं आणि त्याला बरेचसे प्रोटीन, लिपिड लागतात ट्रॅव्हल करण्यासाठी ब्लड मधनं. ब्लड मध्ये हे स्टोरेज केलं जातं का वॉटर सोल्युबल, तर नाही, हे स्टोरेज केलं जात नाही, कारण एक्सेस जे आहे ते किडनी मार्फत बाहेर टाकलं जातं. फॅट सोल्युबल मात्र स्टोरेज केलं जातं.
आता जर ही कमतरता झाली ह्या व्हिटॅमिनची तर काय होतं तर क्विकली हे जे काही डिसीज ऍब्झॉर्ब होतात वॉटर सोल्युबल व्हिटॅमिनचं तेच फॅट सोल्युबलचे जे काही डिफिशियन्सी तयार होतील जे कमी पडले तर ते स्लोली डेव्हलप होतात डिफिशियन्सी डिसीज ज्याला म्हटलं जातं. जर व्हिटॅमिन जास्त झालं तर त्याला आपण टॉक्झिसिटी म्हटलं जातं. तर समजा वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन जास्त झाले तर ते लो रिस्क असतं म्हणजे किडनी मार्फत ते बाहेर टाकून दिलं जातं त्यामुळे रिस्क त्यांची कमी असते. पण तेच फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स किडनी मार्फत बाहेर टाकलं जात नाही त्यामुळे त्यांचे रिस्क ही हायर असते. दररोज खाण्यासाठी कुठलं तर वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स हे दररोज खाणं योग्य ठरतं आणि फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स हे अगदी डेली पाहिजे असं नाही. काही चार्ट आपण इथं बघणार आहे इथं फक्त इथं अगोदर फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स आलाय वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स आलाय. फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स बघितलं तर ते एन्झाईम बरोबर जर ते मदतनीस असतात त्याला को एन्झाईम म्हणतो आपण. त्यामुळे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स हे को एन्झाईम म्हणून काम करत नाही ते बायोलॉजिकल फक्त ऍक्टिव्ह असतात. वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स मात्र को एन्झाईम म्हणून काम करू शकतात. युरिन मध्ये एक्स्ट्रेट होत नाहीत फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स मात्र एक्स्ट्रेट होतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे व्हिटॅमिन्स जर जास्त झाले तर टॉक्झिसिटी होते त्याच क्रियेला आपण हायपर व्हिटॅमिनॉसिस म्हटलं जातं. त्यामुळे ते हायपर व्हिटॅमिनसचे रिस्क फॅट सोल्युबल व्हिटॅमिन मध्ये बघायला मिळतात. वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स मधलं टॉक्सिक नाही आहेत. डिसीज मगाशी सांगितल्याप्रमाणे काही सिमटम्स लक्षण हे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स कमतरता झाले तर खूप वेळानं दाखवतात तर हे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिनचे मात्र डिफिशियन्सी सिमटम्स हे लगेच बघायला मिळतात. फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्सला बाईल मधलं बाईल सॉल्ट महत्वाचं आहे ऍब्झॉर्ब करण्यासाठी पण वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्सला बाईल सॉल्टची काही गरज नसते ऍब्झॉर्प्शन होण्यासाठी. आज आपण बघणार आहोत ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए. तर एवढ्या डाएट मधनं आपल्याला व्हिटॅमिन ए मिळत असतं. व्हिटॅमिन ए हे कॅरोटीन पासून तयार झालेलं आहे. आता कॅरोटीन म्हणजे काय तर गाजर टोमॅटो इतर पिवळे अन्न पदार्थ आणि चरबी यांच्यामधलं हे रंग द्रव्य असतं जे पिवळ्या रंगाचं असतं तर त्याच्यापासून हे तयार झालेलं असतं. प्रायमरी हे अल्कोहोल टाईप मध्ये दिसतं म्हणूनच ह्याच्यामध्ये 3 फॉर्म आहेत. जर अल्कोहोल फॉर्म मध्ये असेल तर त्याला आपण रेटिनॉल म्हटलं जातं. जर अल्डिहाइड फॉर्म मध्ये असेल तर त्याला रेटिनल म्हटलं जातं आणि ऍसिडिक फॉर्म मध्ये असेल तर त्याला रेटिनॉनिक ऍसिड असं म्हटलं जातं. आता कशातनं आपल्याला हे प्राप्त होतात तर परफॉर्म व्हिटॅमिन जर बघितले व्हिटॅमिन ए म्हणजे सादर तर ते पहिल्यांदा जे स्ट्रक्चर आहे अल्कोहोलिक फॉर्म त्याला रेटिनॉल म्हणतो. हे प्राण्यांचे प्रॉडक्ट जास्त असतात ह्याच्यामध्ये म्हणजे उदाहरण फॉर्टिफाईड मिल्क म्हणजे गाईचं दूध त्याच्यामध्ये एक्स्ट्रा व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत. एग्स आहे मीठ आहे चीज आहे लिव्हर आहे हॅलिब्यूट फिश ऑइल आहे. हॅलिब्यूट म्हणजे मोठा सपाट सागरी मासा तर त्याचा ऑइल क्रीम आणि किडनीज. प्रोव्हिटॅमिन्स ए मध्ये हे प्लॅन्ट बेस्ड फूड आहे म्हणजे फ्रूट आणि व्हेजिटेबल्स पासून आपल्याला हे मिळतात. तर मोस्टली हे कॅरेटिनॉइड्स म्हटलं जातं चीप सोर्सेस आहेत. ते कशामध्ये आपल्याला सापडतं लेफी व्हेजिटेबल्स म्हणजे पालेभाज्या कॅरॉट्स गाजर पपकिन जर स्वीट पोटॅटो कंदमुळ आहे टर्निप आहे सलगम नावाचा कंद आहे त्याला टर्निप म्हणतो. टोमॅटो कॉर्न मका आणि ॲप्रिकॉट फ्रूट आहे. ऑरेंज आणि येलो कलरचे जे काही फ्रूट असतात म्हणजे पपया मँगो पीच ह्याच्यातनं आपल्याला व्हिटॅमिन ए मिळतं. यांचे काय कार्य आहे तर व्हिटॅमिन ए चा मुख्य जर रोल बघितलं तर आपल्या डोळ्यांच्या आरोग्यावर आपलं विजन म्हणजे दृष्टी हे चांगलं ठेवायचं काम करतं. जर समजा डिफिशियन्सी झालं तर मुळात हे नाईट ब्लाइंडनेस हे होतं म्हणजे आपण एखादी वस्तू डीम लाईट किंवा पुअर लाईट मध्ये
समजण्यासाठी अवघड होतं आपल्याला. महत्वाचा रोल व्हिटॅमिन एचा म्हणजे प्रिव्हेंटेशन अँड ट्रीटमेंट ऑफ झिरोऑप्थॅल्मिया. झिरोऑप्थॅल्मिया कशाला म्हणतो? तर अशी एक कंडिशन असते की आपले डोळ्यामध्ये अश्रू तयार होत नाहीत आणि त्यामुळे तो कंजंक्टिव्हा आहे. कंजंक्टिव्हा म्हणजे आपण त्याला डोळ्याचा एक भाग म्हणतो की पापण्याच्या आतला अस्तर पदर. तर तो ड्राय व्हायला लागतो आणि त्याला आपण ड्राय आय सिंड्रोम म्हणतात. जर तसाच ट्रीट न करता ठेवला तर ते कॉर्नियल डॅमेज होतो आणि कंप्लीट लॉस ऑफ विजन म्हणजे दृष्टी जाऊ शकते. व्हिटॅमिन ए हे स्ट्रेंथनिंग आणि रिमोल्डिंग द बोन्स साठी फार महत्वाचं आहे. स्ट्रेंथनिंग म्हणजे बळकटीपणा आणि रिमोल्डिंग म्हणजे पुन्हा तयार होणे. तर बोन्स आणि टीथ सुद्धा फार महत्वाचं आहे. समजा प्रिव्हेंट ऑस्टिओपोरोसिस. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे त्याच्यामधलं बोन मधलं मास कमी होतो किंवा बोन मधले जे टिश्यू आहे त्यांच्यामध्ये डिजनरेट व्हायला लागतात. म्हणजे एकूण ऑल बोन आणि टीथचं हेल्थ व्हिटॅमिन ए मुळे शाबूत राहतं. प्रजनन संस्थेमध्ये किंवा प्रजननासाठी व्हिटॅमिन ए चा रोल फार महत्वाचा आहे. मेलमध्ये पुरुषांमध्ये स्पर्मॅटोजेनेसिस तयार करण्यासाठी म्हणजे स्पर्म तयार करण्यासाठी फार महत्वाचा आहे. तसंच फिमेलमध्ये फर्टिलिटी जर असेल तर व्हिटॅमिन ए हे कमतरता असण्याची शक्यता असते. आपल्या बॉडीमध्ये जी प्रतिकार शक्ती आहे त्याला आपण म्हणतो इम्युन सिस्टीम. तर व्हाईट ब्लड सेलमध्ये व्हिटॅमिन ए जे आहे प्रोडक्शनचा रोल फार महत्वाचा आहे. ते एक शील्ड म्हणजे एक ढाल म्हणून त्याचा उपयोग केला जातो. त्यामुळे इन्फेक्शन जे आहे ते प्रोटेक्ट करायचे आपली बॉडी त्याच्यापासून व्हिटॅमिन ए चा रोल फार महत्वाचा आहे. कॅन्सर ट्रीटमेंटसाठी हल्ली व्हिटॅमिन ए चा वापर केला जातो. तर सप्लिमेंटरी म्हणून ते ब्रेस्ट किंवा लंग किंवा प्रोस्टेट कॅन्सरसाठी व्हिटॅमिन ए दिलं जातं. हे अँटीऑक्सिडंट आहे. म्हणजे सेल रेग्युलेशनसाठी अँटीऑक्सिडंटचा हा रोल करतो. रेग्युलर कंझम्पशन केलं व्हिटॅमिन एचं तर ऑइल सिग्रेशन आणि प्रोटेक्शन करायचं काम करतो. त्यामुळं आपली जी स्किन आहे ती अशी तेजस्वी दिसायला लागते. त्यामुळे स्किन आणि हेअर टिश्यूज नरिश चांगले होतात. डेली रिक्वायरमेंट आहे. हा मोठा चार्ट आहे. ह्या चार्टनुसार तुम्हाला लक्षात येते की MCG म्हणजे मायक्रोग्रॅम्स आहे पर डे किती लागतं आणि इंटरनॅशनल युनिट आहे. तर हे MCG मधले आकडे आहेत हे इंटरनॅशनल युनिटमध्ये मेलमध्ये आणि फिमेलमध्ये आणि वयोमानानुसार हे वेगळा चार्ट दिलेला आहे. काही पुस्तकामध्ये आपल्याला जर बघितलं तर ह्या फिगर्स दिसतात. तर तुम्ही अशा पद्धतीनं चार्ट फॉलो करू शकता किंवा ह्या पद्धतीनं सरसकट चार्ट फॉलो करू शकतात. जर कमतरता झाली त्याला डिफिशियन्सी म्हणतो. तर काय आपल्याला बघायला मिळतं तर नाईट ब्लाइंडनेस म्हणतो आपण त्याला. त्याला नॅक्टोलपिनिमिया म्हटलं जातं. नॅक्टोलपिया. तर ह्या नॅक्टोलपियामध्ये काय होतं की ब्राईट लाईट किंवा डीम लाईट मध्ये आपल्याला एखादी वस्तू किंवा दिसणं कमी दिसायला लागतं. झिरो ऑप्थल्मिया मगाशी सांगितल्याप्रमाणे अश्रू तयार होणं डोळ्यामधले थांबतात त्यामुळे ड्राय होतो आणि त्यामुळं तो आजार होतो आणि काही वेळा लॉस ऑफ विजन होतं. केरॅटिनायझेशन तर हे प्रोटीन आहे. केरॅटिनायझेशन मध्ये काय होतं की रॉड ऑफ सेल जे आहे ते अपवर्ड साईडला स्किनच्या मूव्ह होतात आणि नवीन सेल खाली तयार होत असतात. जे वर आलेले सेल्स आहे त्यांचं न्यूट्रिएंट्स कट ऑफ होतं कमी पडतं त्यांना त्यामुळे ते हार्ड पोर्शन किंवा हार्ड प्रोटीन मध्ये त्यांचं तयार होतात आणि त्यालाच आपण केरॅटिन म्हटलं जातं आणि त्या प्रोसेसला आपण केरॅटिनायझेशन म्हटलं जातं. तर असं झालं की काय होते स्किन ड्राय होते स्केली होते आणि रफ होते. जर व्हिटॅमिन ए कमी पडलं तर चिल्ड्रन मधली जी डेव्हलपमेंट आहे ग्रोथ आहे ती कमी होते आणि गरोदर स्त्रियांच्या मध्ये गर्भदोष निर्माण होण्याची किंवा तिथल्या
बाळाची वाढ प्रॉपरली होत नाही. तुमच्या बॉडी प्रोन होतं. आता प्रोन याचा अर्थ जेव्हा आपण पालथं झोपतो, तर ती जी पोझिशन आहे, तर त्याला आपण प्रोन म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं बॉडी प्रोन होतं, इन्फेक्शन व्हायला लागतं आणि सेव्हरल हेल्थ आणि स्किन डिसऑर्डर तयार होतात. जर जास्त झालं तर त्याला आपण टॉक्झिसिटी म्हटलं जातं. म्हणजे लार्ज अमाऊंटमध्ये जर तुम्ही व्हिटॅमिन ए घेतलं, तर ते फॅटमध्ये स्टोअर केलं जातं. कारण हे काय आहे, फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे आणि त्यामुळे ते लिव्हरमध्ये वाढत जातं आणि लिव्हरमध्ये वाढलं की ते आपल्याला विषाप्रमाणे असतं. त्यामुळं नॉर्मली जर आपण बघितलं व्हिटॅमिन ए 600 इंटरनॅशनल युनिट रेटिनॉल किंवा 4800 इंटरनॅशनल युनिट बीटा कॅरोटीन ह्या पद्धतीने ह्या रेंजमध्ये वापरणं गरजेचं आहे. जर व्हिटॅमिनची क्वांटिटी आपल्या बॉडीमध्ये वाढली तर त्याला आपण म्हणतो हायपर व्हिटॅमिनसिस. तर हे कसं लक्षात येतं, तर आय इरिटेशन होतो, सेन्सिटिव्ह आय होतो, म्हणजे पटकन कुठल्याही लाईट किंवा टेम्परेचर अश्रू यायला लागतात. बोन मसल्स किंवा जॉईंट पेन आपल्याला लक्षात येतं. हेडेक म्हणजे डोकेदुखी होते. स्किन ही ड्राय व्हायला लागतं. कॉन्स्टिपेशन होतं, म्हणजे पोट साफ होत नाही. गोंधळल्यासारखं होतं, म्हणजे डिसिजन आपण घेऊ शकत नाही. नॉझिया म्हणजे मळमळणे होतात. व्हॉमिटिंग म्हणजे उलटी होती. ॲब्डॉमिनल पेन म्हणजे पोटात दुखतं. हेअर लॉस, केस गळायला लागतात आणि स्किनचे प्रॉब्लेम सुरू होतात. तीव्र पद्धतीनं टॉक्झिसिटी झालं तर भरपूर असे हेल्थ इश्यूज तयार होतात. म्हणजे लिव्हरमध्ये हे साठत जातं, त्यामुळे लिव्हर प्रॉब्लेम होतात, स्किन प्रॉब्लेम्स होतात. गरोदर स्त्रियांच्या मध्ये गर्भदोष निर्माण व्हायला लागतं. गर्भाला ते गर्भ डिफेक्ट होतो, ग्रोथ नीट होत नाही किंवा बाकीचे प्रॉब्लेम होतात. थँक यू.